मित्रांनो, तर आता आपण ऐकूया श्री शिवलीला अमृत कथामधल्या व्याधरणाची कथा। हा अध्याय दुसरा आहे। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आता आपण कथेला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा देवासमोर बसले तर लावून घ्या। एक पाण्याची बाटली भरून ठेवा। त्या पाण्याच्या बाटलीत 2 अगरबत्ती लावली असतील, त्यातील थोडी रक्षा राख त्या पाण्यात टाका। ते पाणी सर्वांना अमृत शिव अमृत म्हणून सर्वांना प्यायला द्या। याच्याने कुठलाही आजार होत नाही आणि मुलांच्या बुद्धीत वाढ होतं, घरात शांतता राहते, बरकती राहते। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय दुसरा, व्याधरणाची कथा। ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात। हे शिवस्मरण मुद्दाम केले किंवा चेष्टा करता करता केले अथवा न कळत केले तरी कोणत्या प्रकारे नामस्मरण करण्यावर श्री शंकर प्रसन्न होतो। ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते, तसेच न कळत अमृत प्राशन केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते। अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी रोग नाहीसा होतो। वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजान बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सगळीच्या सगळी गवताची रात जळून खाक होते। त्याप्रमाणे कळत न कळत कसेही शिवनाम घेतले तरी नामस्मरण करण्यावर त्या व्यक्तीचा पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही। एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले तरी इतर लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने चिडून, अरे हे असे का सारखे जीव गेल्यासारखे शिवशिव ओरडत आहे, माझे डोके उठले आहे, त्यांचा या ओरडण्याने एकसारखे शिवशिव म्हणून त्यांना काय मिळत कुणास ठाऊक, मला तरी काहीच कळत नाही, असा त्रागा केला। अशी चेष्टा केली तरी तसा त्रागा करताना शंकराचे नाव न कळत म्हणा या चेष्टा करत म्हणा त्याच्या तोंडून घेतले गेले। एवढेच काय तर आपल्या स्वतःच्या किंवा घरातील मुलांची नावे शंकराची ठेवली असल्याने त्यांना दिवसभरात हाक मारताना आपाप शंकराचे नामस्मरण झाले तरी भोळा साम सदाशिव त्यांच्यावर प्रसन्न होतो। त्यात महाशिवरात्रीच्या शुभ दिनी जर उपवास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली तर 1000 जन्माची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात। तसेच जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतः उद्धारून जातो। एवढेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीच्या दर्शनाने सुद्धा इतर व्यक्तीचा उद्धार होऊन गेल्याशिवाय राहत नाही। महाशिवरात्रीची कथा। महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वशिष्ठ, विश्वामित्र यासारखे थोर विद्वान, पूजनीय श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष, गंधर्व, देव सुद्धा शंकराची पूजा करीत असतात, कारण महाशिवरात्रीचे महत्त्वच अतिशय आगळे वेगळे असे आहे। सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस अशी कथा आहे, ती सांगते। फार जुनी गोष्ट आहे। त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता। त्या पर्वताच्या जंगलात राहणारी हरणे, पक्षी, इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते। त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणहत्येची पापे जडली होती, पण त्या अजान अज्ञानी भिलेलाला त्याची थोडी सुद्धा जाणीव नव्हती। माघ महिना अगदी संपत आला होता, पण बोचरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती। पोटाची खळगी भरायलाच हवी होती, म्हणून हा शिकारी त्या दिवशी भल्या पाट्याला आपल्या घरातून बाहेर पडला। धनुष्य, बाण, जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता। गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिव मंदिर होते आणि आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता। त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते। मंदिर आंब्याचे टहाळे कागदाच्या पताका लावून उत्तम प्रकाराने शृंगारले होते। कळशावर शंकराचा ध्वज फडकडत होता। मंदिरावर दिवे लावून आरास केली होती। मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते। लोक मोठ्या मोठ्याने भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते, हर हर महादेव असे म्हणत होते। अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा गळत होत्या। मंत्रघोष चालू होता। टाळ मृदुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्तिजन कीर्तन करीत होते, नाचत होते। देवळात दिव्याची आरास केली होती। भक्तांनी सर्व लावलेल्या उदबत्तीचा, कापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात सर्वत्र दरवळत होता। शिव शिव, हर साम सदाशिव, उमा महेश्वराय नमः अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झालेले होते, भारून गेलेले होते। या देवळापाशी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोचला। तेथे असलेली गर्दी पाहून तेथे तो थोडा थांबला। लोक काय काय करीत आहे हे मोठ्या कुतूहलाने पाहू लागला। अशा तऱ्हेने तो तेथे थांबला असताना बराच वेळ गेला आणि मग काय हा मूर्खांचा बाजार भरला आहे, पण या दगडाच्या देवाला कधी पाजार फुटणार आहे। बोलून चालून हा निर्जीव दगड तो एक मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहे, फळे काय ठेवत आहे, पंचपक्वानाने काय देत आहे, नशिबात असून उपास करीत आहे आणि या न हलणाऱ्या न बोलणाऱ्या दगडाचा देवाचा हर हर महादेव काय करत आहे आणि म्हणून जय जय काय करत आहे। काय म्हणावे अशा या लोकांना आपले आपण चला, या मूर्खांच्या बाजारी आणि या मूर्खांच्या नांदी लागून काही उपयोग नाही असे तो सारखा बडबडत होता शिकारी। आणि मला तर माझे व माझ्या बायका मुलांचे पोट भरायचे आहे, शिकार करायचे आहे असे स्वतःशीच बडबडत होता व्याध।
आपल्या दैनंदिन कामासाठी चला, असा तो शिकारी स्वतःच त्याचा बडबड करत होता आणि चला आपण आपले काम सुरू करू असा तो बोलत होता. देवळाच्या डाव्या बाजूला लोकांची फार गर्दी असल्यामुळे त्या शिकारीला देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता सापडला आणि मग रस्त्याने पुढे चालत जात असताना लोकांची नकल करण्यासाठी तोही आपल्या तोंडून हर हर महादेव, हर हर महादेव, शिव 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 असे सारखे तो पण बोलत होता आणि त्यांची नकल करत होता. पण त्यामुळे झाले काय, लोकांची नकल करता करता शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष नाहीसे झाले. आतापर्यंतची त्याची जितकी त्याने सर्व पापी केली होती ती सुद्धा नाहीशी होऊ लागली त्याची. बराच वेळ रानात इकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात आणि लोकांची नकल करण्यात या व्याधाला समजले सुद्धा नाही की आपले पाप केव्हा नाहीसे झाले आणि एखादी आता आपण लहानशी एखादी शिकार मिळाली नाही आणि सूर्य मावळतीला गेला, अस्त पावला. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून घेतले. सर्व विश्वावर तत्परतेने अगदी अलगद पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यावर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसण्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागतात. हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले. आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला, त्या शिकारीला काहीच मिळाले नाही. सकाळपासून तर त्याच्या पोटात अन्नाचा एक दाना सुद्धा, एक कण सुद्धा नव्हता आणि काय करावे हे त्यामुळे त्याला काही सुचेना. तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्ववृक्षांची दाटी होती. झाडे इतकी दाट होती की समोरची अगदी हाताच्या अंतरावरची वर्षे काहीच नीट दिसत नव्हते. चंद्राचे किरणी आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी त्या शांत व सुंदर सरोवराभोवती पसरली होती. आता तर रात्र अधिकाधिक गडद होत चालली होती. व्याध तिथल्या तिथं एका उंच बेलाच्या झाडावर बसला आणि सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळेत तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणे तयारीने बसला होता. कानाचा आवाजाचा कानोसा घेत तो सगदीची वाट पाहत होता. पण पाण्याच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते नीट. अशा स्थितीमध्ये बसून मग त्याने आपले धनुष्य बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडाच्या फांद्याची चेहऱ्यासमोर येणारी जी समोरची पाने होती तो तोडून खाली टाकायला सुरुवात केली. देवयोगाने तो ज्या झाडावर बसला होता ते झाडाखाली एक शंकराचे लिंग होते आणि व्याध आणि शिकारी एकच शब्द आहे. तर तो शिकारी ज्या झाडावर बसला होता त्या बेलाची पाने तोडत होता आणि खाली टाकत होता. ती पडलेली पाने न कळत पिंडीवर पडत होती तर ती बेलाची पाने त्या शिवपिंडीवर पडत होती. त्यामुळे व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्यामुळे सकाळपासून उपास घडला होता. आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकारीची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते. बिल्वपत्रांनी व्याधाला न कळत त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिव शिव शिव, हर साम सदाशिव, हर साम सदाशिव, हर हर महादेव असे म्हणत आणि लोकांची नक्कल करत होता. त्यामुळे त्याला आपोआपच न कळतच शिवाचे नामस्मरण त्याच्याकडून घडून गेले आणि न कळतच त्या पिंडीवर बेलपत्र पडून त्याचे सर्व पाप नाहीसे झाले. रात्रीच्या एक प्रहर उलटला तर त्याची एक प्रहरची पूजा संपूर्ण झाली आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावराची चावल लागली. त्याने अंधारातही नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरणी त्या सरोवराच्या पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. व्याधाने भातातून भान काढला आणि प्रत्येच्यात आणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार. तीच हरणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली, अरे व्याधा थांब, तू बाण सोडू नको. मला आधी सांग की मी काही अपराध केला आहे का? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवाने तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरणीला मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल. हे लक्षात घे. 100 बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे पाप लागते. 100 गोहत्या केल्या म्हणजे 100 गायींना ठार मारले म्हणजे 1 ब्राह्मण मारल्याचे पातक लागते. मारणाऱ्याच्या माथी लागते. 100 ब्राह्मण मारले तर 1 स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा 100 स्त्रिया जो मारेल त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते. आणि व्याधा तू तर गुरुहत्येहून बी 100 पट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर. एवढ्या मोठ्या पापाचे भागी आणि धनी व्हायचे आहे का तू हे ठरव. व्याध म्हणाला, हे बघ हरणी, मला आज काही माहिती नाही आणि मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे माझ्या पोटात एक अन्नाचा दाना पण नाहीये. माझे बायको मुले पण उपासित आहे. कडकडीत मला उपास घडलाय. माझी बायको पोरे घरी उपाशीच झोपले असतील. त्यांना उपाशी ठेवल्याचे पातक मला लागेल. पण तू हरणी असूनही शास्त्रासारखी पारंगत बोलत आहेस. हे कसे काय? याला मला फार आश्चर्य वाटत आहे. तू कशी काय बोलत आहेस? पूर्वी कोण होतीस तू? तुला एवढे ज्ञान कसे काय प्राप्त झाले? हे सर्व तुला माहीत कसे काय आहे? तर तुझ्याकडून जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. जर तू मला सर्व काही सांगशील मात्र तर मी तुझ्यावर दया करीन, हे तू लक्षात घे. त्याबरोबर ती सुंदर हरणी त्या शिकारीस म्हणाली, अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून ज्यामधून देव दानवांनी जी 14 अनमोल अशी रत्ने बाहेर काढली त्यातले एक बहुमोल रत्न म्हणजे मी.
आणि माझे नवरंबा मला पाहता क्षणी देव दानव दोघे पार पागडले. माझ्या अंगाचा येणारा वासच इतका सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषी मुनी आपले जप तप पूजा अर्चना ईश्वर साधना सोडून वेड्यासारखे माझ्या मागे धावत येत असत. माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची. त्यामुळे माझ्या स्वरूपाचा नित्य गायन कलेतील नैपुण्याचा मला फार गर्व झाला होता. मी अहंकारी बनून गेली होती. माझे वागणेही तसेच झाले होते. माझ्या पुढे सर्व जग मला अगदी कसपटासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला पार विसरली आणि विसरून गेली. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी, पण मी शंकराची भक्ती करण्याचे अजिबात सोडून दिले. शिवरात्र सोमवार प्रदोष उपास नित्यनेमाने करीत होते. आता ते करणे सुद्धा मी सोडून दिले होते. गर्वाने धुंद झाली होती. मला आता नशेत राहावेसे वाटू लागले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली. देवाचे अप्राह्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेली. त्याच्यावर मदहोशीत मी रमून गेली आणि शिवस्मरण करून विसरून गेली. शिवस्मरणच करायची मला आठवण राहिली नाही. असा आज एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता. देवांचा तर तो शत्रू होता. देवांचे नाव घेतलेले सुद्धा त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊ असे मला वाटले. कोणास ठाऊक त्या दिवशी आणि मी गुपचूप कैलास पर्वतावर गेली. मला तेथे आलेले पाहताच भगवान शंकर तर फार रागवले आणि त्यांनी रागाच्या भरात मला शाप दिला. ए मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्या समोर येऊ नको. जा, मृत्यू लोकात जाऊन तू हरणी हो. तुझ्या त्या 2 अत्यंत आवडत्या मैत्रिणी तुझ्यासारख्या हरणी होतील. मला विसरलात. भोगा आता आपल्या कर्माची फळे. तुझ्यासारखा हरणीच बनतील आणि तुझ्या बरोबर मृत्यू लोकी जातील. जो तुझा यार तो राक्षस हिरण्यक्ष तो सुद्धा हरिण होईल. आता माझ्या समोरून निघून जा. पृथ्वी तलावर जाऊन आनंदाने सुखाचा संसार करा. मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले. पुन्हा पुन्हा शंकराची स्तुती स्तोत्रे गायली. मला उशाप द्या, मला चांगला आशीर्वाद द्या अशी विनंती करायला लागली. भगवान शंकराला प्रार्थना केली. मनातून खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या साम सदाशिवाला शंकराचा राग थोडा कमी झाला. मग मला शंकर म्हणाले, 12 वर्ष मी दिलेला शाप तसाच राहील. तुला भोगावा लागेल. 12 वर्षानंतर तू शापमुक्त होऊन पुन्हा कैलास पर्वतावर येशील. आता आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत 12 वर्षासाठी इथे आलेलो आहे आणि मृगयोनीत जन्म घेतला आहे. अरे व्याधा, मी तर गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरलेले आहेत. मला आता प्रसव वेदना सुरू होत आहेत. तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे. मी बाळाला प्रस्तुत करून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून लगेच तुझ्या जवळ येईल. मग तू तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मार. हातातले धनुष्य बाण टाकले खाली धरून व्याध म्हणाला, अगं मृगिणी, तू बोलतेस तर फार गोड ग, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू? आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून एकदा का जिवंत गेलीस काय परत येशील मरायला? तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी तू कसली तरी शपथ घेऊन जा. त्याबरोबर ती हरणी पुढे म्हणाली, तर मग व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा थोडा सुद्धा अभ्यास करीत नाही, रोजच्या रोज मनापासून स्नान सध्या करीत नाही, शिवस्मरण कधी करीत नाही, आपल्या जवळ असलेली विद्या दुसऱ्यांना देताना जो पैसे घेतो त्याप्रमाणे कोणाला त्याच्याजवळ विद्या असून तो कोणाला काही विद्या सांगत नाही, भजन पूजन अजिबात करत नाही, अशा गोष्टींमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर लागेल. दान देण्यासाठी जर कोणी तयार झालं, त्यात जो कोणी विघ्न आणतो, आपल्या गुरूंची निंदा करतो, शंकर विष्णू यांची निंदा करतो, ब्राह्मणांना एखादे दान देऊन तो पुन्हा त्यांच्याकडून हिरावून घेतो आणि सत्वशील सदाचारणी अशी ऋषींची निंदा करतो, आपल्या स्वधर्माचा दुसऱ्यांमध्ये भांडणे लावतो, त्यामुळे जी पातके लागतील ती सर्व पातके मला लागतील. देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जो कोणी पानाचा विडा खातो त्याच्या अंगावर कोळ उठते. जे कोणी देवळात रतिसुखात रमतात त्याचे पती पत्नी मुद्दाम भांडणे लावून देतात, ते पुढील जन्मी नपुंसकीक म्हणून जन्म घेतात. दुसऱ्यांच्या वर्णावर जे मुद्दाम आघात करतात ते कावळे होतात. तर असे जे संपूर्ण पाप आहे तर ते संपूर्ण पाप मला लागेल. आणि जो कोणी आपला नवरा दिसायला मनासारखा अजिबात चांगला नाही म्हणून ज्या स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यांच्या बरोबर राहतात त्या पुढील जन्मात बालविधवा होतात. एवढेच नाही तर व्यभिचार करतात, आपल्या आयुष्यात शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्री आपल्या नवऱ्याची निर्भत्सना करतात पुढील जन्मात दासी बनतात. जे सेवक आपल्या धनाचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म मिळतो. नोकरापासून रोजच्या रोज जास्त काम करून घेतात, धनी त्याला ठरलेला पगार देत नाही तर तो पुढील जन्मामध्ये भिकारी बनतो, दारोदार हिंडू लागतो. पती पत्नीचा सुखात चाललेला एकांत जो चोरून बघतो त्याची स्वतःची बायको पडून जाते. शेवटी तो अन्नाला महाग होतो. जे दुसऱ्यावर करणी करतात भूत बनतात, पिशाच बनतात. जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते तिचे पूर्वत नरकात
नरकामध्ये पडतात. तिच्या घरी देव किंवा पितर कधीही जेवायला येत नाही. देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्यांना जन्मात कधी मुलगा होत नाही. घरामध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात. आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळेपाळे खाऊ घालून स्वतः पंचपक्वानांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या पोटातले गर्भ आपोआप गळून पडतात. जी मुले आपल्या आई वडिलांना खूप त्रास देतात म्हातारपणी त्यांना छळतात. मृत्यूनंतर त्यांना यमदूत फार छळतो आणि माकडाचा जन्म प्राप्त होतो. आपल्या सासू सासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांची होणारी मुले जगत नाही. तरी हे व्याधा, मी जर घरी जाऊन येऊन येथे परत आली नाही तर वरील मी जे जे सांगितलं सर्व पाप माझ्या माथी लागेल. हे शपथ घेते. आता मला जाण्याची तू परवानगी दे. तेव्हा व्याध हरणीस म्हणाली, हे पतिव्रते, तू आता घरी जा. रात्र संपायच्या आत परत ये. व्याधा, तू खरोखर पुण्यवान आहेस. तुला देव कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल. मी घरी जाऊन परत येते. असे म्हणून हरिणी तेथून निघून गेली. झाडावरच्या फांदीच्या बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपल्या समोरची बिल बदलली. उजव्या हाताने तोडून व्याध आता खाली टाकत होता. 2 प्रहर रात्र झाली. व्याधाने केलेले यापैकी त्याच्या या कृत्यामुळे अर्धी पातके नष्ट झाली. त्याचे 2 प्रहराची पूजा झाली आणि मग तो परत त्या माणसांची नकल करत राहिला. हर हर महादेव, हर हर साम सदा शिव, शिव 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 असं तो सारखीच नकल करत होता आणि त्या झाडाची पाने तोडून तो पिंडीवर खाली पडत होते. अशा तऱ्हेने व्याधाला आता आवड उत्पन्न झाली ना. अर्धे पाप त्याची कमी झाली. त्यामुळे त्याला आवड उत्पन्न झाली अजून काही शिवाचा ऐकण्याची. तो आता तोंडाने सांब सदा शिवाय नमः, हर हर महादेव, हर हर महादेव असे म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण तर त्याला अनायासच घडत होतं महाशिवरात्रीचं. तेवढ्यात त्या अंधकुशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावराची चालण्याची चावल लागली. आता तो शिकारी आपण साध्यच अशा मनाशी ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आली. शिकार करण्यास तयारीत टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात. मी पती सहवासासाठी अतिशय आतुर झाली आहे. माझ्या मनात संसारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले. मला थोडा वेळ माझ्या पतीच्या घरी जाऊ दे आणि पतीचा सहवास भेटून येऊ दे, मग परत येते. आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, हे हरणी, तुम्ही सर्वजण खरोखर भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जरूर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी शपथ घेऊन जा. तुला तर शास्त्र पुराण सर्व काही माहीत आहे, तेव्हा आधी शपथ घे आणि मग घरी जा. व्याधा, विहिरी, तळी, सरावरे, देवळाभोवतालची बाग, पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला लागणारे महापातक सर्वे मला लागेल. एवढंच नाही तर जो युद्धाला भिवून पाठ टाकून समरंगणातून पडून जातो, वेदशास्त्र यांची सतत निंदा करतो, जो कथाकार आहे त्याची निंदा करतो, लोकहितास्व जे पवित्र ग्रंथ आहेत त्यांची निंदा नासलती करतात, संत ऋषी भक्त यांचे नेहमी द्वेष करतो, भगवान शंकर आणि जगप्रतिपालक विष्णू यांची चरित्र खोटे आहेत असे म्हणतो, त्यांची जर परत नाही आली तर सर्व पातक माझ्या मस्तकावर चढतील असे ते हरणी म्हणायला लागले. आणि मग ज्या घरात जे वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्मात स्मशानातील डोंबाचा जन्म मिळतो. प्रेतावर घातलेली वस्त्र ते नेसतात, पांघरतात. साधूपणाच्या नावाखाली दांभिकपणाने जे अनाचार करतात त्यांना मृत्यूनंतर घुगुल्याचा जन्म येतो. जी दासी स्वामींची मनापासून सेवा करत नाही तिला मगरीचा जन्म मिळतो. जे कोणी जो ब्राह्मण असून सुद्धा दूध, ताक, रस विकील तो पुढील जन्मी दारोड्या होतो. विद्वान अशा ब्राह्मणाचा जो मुद्दाम अपमान करीत असतो नंतरच्या जन्मात अशा ब्राह्मणांना ब्राह्म राक्षस होतो आणि दुसऱ्या त्याच्यावर केलेला उपकार त्याला परत आठवत नाही. त्याला विष्ठेतून पडणाऱ्या जंताचा घाणेरडा जन्म येतो. जो ब्राह्मण खोटे श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी स्त्री संगम करतो त्याला मृत्यूनंतर कुत्र्याचा डुकराचा जन्म येतो. जो मुद्दाम जाणून बुजून खोटी साक्ष देतो त्याचे सर्व पित्तर नरकात पडतात. आणि जो कोणी देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोगाची बाधा होते. जो आपल्या राज्याच्या राजाची निंदा करतो त्याला भूक तहान लागत नाही, जेवण जात नाही. ग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळातच तो जेवण करतो त्याला पित्त रोग होतात. दुसऱ्यांची लहान लहान मुले पळवून नेऊन दूर देशात विकतो त्याला महारोग होतो. देवालयात लावलेले जोपासलेले मोठे वृक्ष जो तोडतो तो पायाने पांगळा होतो. संसारात जो एकटाच चैन करतो, रंगलेले वागतो, दुसऱ्यांची कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाही, त्याच्या अंगाला अत्यंत दुर्गंधी येईल असा भयंकर रोग होतो. ब्राह्मणांकडून घेतलेले कर्ज तो मुद्दाम फेडत नाही, त्याच्या बाप त्याच्या पुढील जन्मात अगदी लहानपणीच मरतो. जो कधीही कोणाला दान करत नाही तो पुढील जन्मी अन्नासाठी सर्वत्र वनवन फिरत राहतो. जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलाला द्वेष करतो तसेच एखाद्या दारिद्र्य माणसाचे ठरलेले असलेले लग्न मोडतो, त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल होत नाही, तिच्या पोटात गर्भाऐवजी निस्ता गोडा वाढतो. जो पवित्र कथा कधी ऐकत नाही तो कानानिक बहिरा होतो. जो बैल मारतो त्याला मुलगा मूर्ख निपसतो. मुक्या जनावरांची अन्न पाणी विनाकारण मुद्दामपणे जो तोडतो त्याला मुकी मुलं
होतात. जो दुसऱ्यांच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा ठेवतो तो अतिशय कुरूप आणि तोंडाळ बायको त्याला मिळते. जो आपल्या ज्ञानी अशा गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी जन्मताच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो तो लहानपणीच सर्वच्या सर्व दात त्याचे पडतात. तर व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत नाही आली तर वरील सर्व पापे माझ्या मस्तकी लागतील, असे मी तुला शपथ घेऊन सांगते. तिचे व्यवहार कुशल विद्वत्तापूर्वक कळकळीचे हे बोलणे ऐकून बरं जा, पण लवकर ये, असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. तिला जाण्यास परवानगी मिळताच जलपान करून उड्या मारत ती निघून गेली. तेवढ्यात एक सुंदर हरिण त्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याने सावधान होऊन आपले धनुष्य सावरले. व्याधाने धनुष्य बाण लावला. त्या शिकारीला हरिण म्हणाली, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया त्या अत्यंत पतिव्रता आहेत. त्यांना विसरून मी परत येथे तुझ्या समोर येते. मी तशी शपथ घेऊन जातो. तर रंगात येऊन एकरूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तीच्या भक्तीत जो माहीत असूनही व्यत्यय आणतो त्याचा वंशावेल कधी वाढत नाही. आपले नेमलेले नेहमीचे काम सोडून जो दुसऱ्याच्या जातीचे काम करू लागतो तो कायम नरकात पिचत पडतो. पवित्र स्थानाची तीर्थयात्रा करण्याची निघालेल्या लोकांचा जो द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर असंख्य व्रण पडतात. तो कायमच्या नरक यातना भोगतो. जो एकादशी शिवरात्री असे उपास जाणून बुजून करत नाही त्याच्या हातपाय लवकर थकतात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हाताने फोडणारा, भक्तांना काही त्रास देणारा, शिवमहिमा कधीही न मानणारा नरकातला किडा होतो. आपल्या आईवडिलांना त्रास देणारा पिशाच होतो. आपल्या गुरुचा द्रोह करणारा लगेच मरून जातो आणि भूत यवनीत जाऊन अतिशय कष्ट भोगतो. ब्राह्मणाचा हार केवढा मोठा आहे असे म्हणून हसणाऱ्याच्या तोंडात किळस वाटावी असा रोग येतो व त्याला काही अन्न खाता येत नाही. घरची गाय विकणारा, आपल्या कन्येचा विक्रय करणारा पुढील जन्मात मांजर होतो. जो कधीही शिवकीर्तन ऐकताना कंटाळतो, शिवपूजनही कधी करत नाही, मनापासून करीत नाही, त्याला कानाचा रोग होतो. तसेच त्याला खूपच वेदना होतात. दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्याच्या नसा, हात पाय, कमरेतील नसा आखडतात. व्याधा, अशी प्रकारची सर्व पापी परत नाही आली तर मला लागतील अशी मी शपथ घेते. आणि तरी आता माझ्या घरी पत्नीच्या भेटीसाठी मला जाऊ दे. जा मृगराजा जा, पण लवकर परत ये, असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडाने जय जय शंकर, शिव हरी शंकर, हर हर महादेव, हर साम सदाशिव, शिव 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 असा नाम गजर सुरू ठेवला. डोळे पाण्याने भरून आले. वेळ जाण्यासाठी हाताने बिल्वदडे तोडून खाली टाकण्याचा चाळा सुरूच होता. शिवरात्रीसारख्या परम पवित्र दिवशी त्याला रातभर जागरण घडले. त्याला निरूपण ऐकायला मिळाले. 4 वेळा त्याच्याकडून शंकराचे 4 प्रहराची पूजन झाले. त्यामुळे मागील 7 जन्माची पातके पूर्णपणे जळून भस्म झाली. जो कोणी ही शिवरात्रीची महत्त्वाची कथा ही शिवरात्रीची कथा ऐकतो त्याची 7 जन्माची दुःख, दारिद्र्य आणि सर्व पापे जळून भस्म होतात. पहाट झाली. झाडावरच्या घरट्यांमध्ये पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुले फुटली. साऱ्या विश्वावर लाल कुंकवाचा सडाच पडला होता. शिलाली आकाशात सर्वत्र पसरली. तेवढ्यात आणखी एक हरणी त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली. तिने मान वर करून झाडाकडे पाहत असलेला यमसारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे कोविलवाण्याने बघत म्हणाली, व्याधा, मला तू मारू नकोस. माझी छोटी छोटी पाळसे घरी आहेत. ती भुकेली असतील. त्यांना अद्याप खाता येत नसल्याने माझे दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते. तुझ्या समोर येईल. व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला, कारण आता ती काय बोलते त्याला ऐकायची उत्सुकता लागली होती. व्याध त्या हरणाला म्हणाला, तू जरूर घरी जा, पण शपथ घेऊन जा. तर मग ऐक व्याधा, जो कोणी गुरांना खावयास चांगले आणि योग्य असलेले गवत उगीच जाळून टाकतो, गाव उगीच जाळून टाकतो, गाईला ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही, त्यांना क्षयरोग होतो. जो ब्राह्मणाची घरे स्वस्त लुटतो त्याचे सगळेच्या सगळे पूर्वज नरकात पडतात. आई मुलात, पती पत्नात जो भांडण लावतो, देव ब्राह्मणांसुद्धा जो मान देत नाही, त्याची स्वतःच्या तोंडाने सतत निंदा करतो, त्याचे यमराज हातपाय तोडून, जो दुसऱ्याचे किंवा स्वतःच्या घरी चोरी करतो, कुठे कधी साधू संतांना सत्कार झाला आणि मनापासून फार वाईट वाटते, त्याला डोळ्याचा आजार होतात, त्याची दृष्टी खूप अधू बनते, जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात, आणि जो स्वतःच्या आयुष्यात अतिशय कंजूषपणाने वागतो, खर्च कधीच करत नाही, दान धर्म सुद्धा कधी कुठे देत नाही, पैसा राहिला तरी खर्च करत नाही, तर त्याला अतोनात वाईट वाटते. तो महाभुजंग बनून दुसऱ्याच्या धनाचे निस्ते रक्षण करीत बसून राहतो. आपल्या दाराशी असलेल्या भिक्षाऱ्याला तो मुळीच भिक्षा घालत नाही. त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा केलेल्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून त्या जागेवरून बाहेर घालवतो, त्याच्यासारखा अधम या जगात दुसरा कोणी नाही. तर अशी हे सर्व पातके व्याधा, मी जर परत आली नाही तर सर्व पातके माझ्या मस्तकी लागतील. हरणीचे हे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गहिवरलेला व्याध मृद स्वरूपात तिला म्हणाला, हे माते, जा, तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून ये, तृप्त करून ये, मग परत ये.
त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरणी आपल्या बाळांकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रस्तुत झाली होती. दुसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन पती सहवास लुटला होता. आपल्या रतिक्रीडेने पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून ती भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि ते आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, आता चला लवकर, आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे. आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार, अशी छोटी छोटी पाडसे हरणास म्हणाली. आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेल्या त्या सरोवरापाशी, हरणी, दोघी तिघी हरणी, मृगराज, त्यांची पाडसे. तर व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत. आता तू आमची खुशाल शिकार कर, पण सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, हा मृग आमचा तिघांचा पती आहे, म्हणून तू आधी आमचा तिघांचा प्राण घे. पतीच्या आधी पत्नीला मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे, असे आपले धर्मशास्त्रात सांगते. व्याधा, आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी छोटी मुलं काय करणार, त्यापेक्षा आधी तू आम्हाला मार. आई वडिलांच्या मागे सारून पुढे छोटी पाडसे बारीक कोवळ्या आवाजात उद्गारली. आणि अशा तऱ्हेने मरण्यासाठी त्याच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याध त्या बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाच्या पाया पडून म्हणाला, मृग कुलीनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो. तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदांत शिव महापुराणाच्या गोष्टी ऐकल्या आणि माझी सर्व पातके जळून भस्म झाली आहेत. मी शुद्ध माझे अंतकरण झाले, माझे अंतकरण पावन झाले. माझे माता पिता गुरु सर्व काही आता तुम्ही आहात. हा संसार, बायके मुलं, हे सर्व आळावरचे पाणी आहे हे मला चांगले कळले. ही सारी माया खोटी आहे, निरच्छ आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी आता कधी पाहिन असे मला असे वाटत आहे. व्याध असे बोलता आहेत तोच आकाशातून दिव्य विमान खाली आली आणि विमानात शिवगण बसलेले होते. त्यांची तेजस्वी कांती झळकत होती. वाघाची कातळी त्यांच्या सर्वांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशा त्यांचे चकाकणारे तेज मावत नव्हते. त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वाद्य वाजित होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमुदर गोड अशा आवाजात गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृत्ती करत होते. हरणांचे सारे कुटुंबही त्या पुष्पवर्षाव आनंदाने न्हात होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वीचे मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधांना त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय शिवशंकर, हर शिवशंकर, नमामि शंकर असे जय घोष करत होते. हर सांब सदाशिवाय नमा असे बोलत होते. परिसाचा स्पर्श होता ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे या व्याधाचा उद्धार झाला. आणि जसे परिसाचे लोखंडाचे सोने झाले तसे व्याधाचे सोने झाले. त्याला लगेच शिवगणांसारखे दिव्य रूप प्राप्त झाले. सर्वेचे सर्व शिवगणांयुक्त मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह देवाच्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र चरणापाशी जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला ज्या 3 हरणी व 1 हरिण अशी 4 हरणे आणि व्याधाची 1 चांदणी आपल्या तेजाने तळपताना आजही त्या दिसतात. तर ते 3 हरणी आणि 1 चांदणी त्याच आहेत. अशी व्याधाची कथा होती. महाशिवरात्रीची कथा होती. सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे आहे. कथा ऐकणाऱ्यांचे, कथा सांगणाऱ्यांचे सर्व पापे ताबडतोब जळून नाहीशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती भुंग्यांप्रमाणे एकसारखी रुंजी घालून शिवनामाचा अवर्णीय सुगंध कवी श्रीधर यास प्राप्त झालाय. अशी ही स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी, म्हणजे त्याचे अतिशय उत्तम प्रकारचे फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि शिवशंकर त्यांचा पाठीशी राहतो, रक्षक राहतो, त्यांचं रक्षा करतो, सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. अशी ही महाशिवरात्रीची कथा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला महाशिवरात्रीची व्रतकथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, कथा ऐकत आहोत, गावाचे कमेंट्स नक्की करा. तुमचे 1 कमेंट्स, 1 लाईक्स, 1 सबस्क्राईब माझ्या मनाला आत्मविश्वास देऊन जाते आणि मला दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने सत्यरथ राजाची कथा. तर ही प्रदोष व्रताची कथा आहे. तर ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की ऐका. आणि प्रदोष व्रतात पण ऐकली तरी पण चालेल, आणि प्रदोषाच्या दिवशी पण ऐकली तरी पण चालेल, दररोज ऐकली तरी पण चालेल. तर ही प्रदोष व्रताची कथा जर ऐकली तर आपले दुःख दारिद्र्य 6 महिन्यातच आपले दूर होते, असे सांब सदाशिवाने सांगितले. श्री गणेशाय नमो नमः. प्रदोष व्रतकथा. सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवपूजन
शिवाचे पूजन करीत असतो. जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही. शिवनामाचा महिमा फार अगाध आहे. जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख संपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत करावे, मनोभावे करावे. हे व्रत केले की त्याचे दुःख, दारिद्र्य 6 महिन्याच्या आत नाहीसे होते. 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष प्रदोष व्रत करणाऱ्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते. व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे. जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख भोगावे लागेल, क्लेश सहन करावे लागतील. हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक असतो असे समजावे. त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे असे समजावे. त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे समजावे. आणि पार्वती परमेश्वरावर चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्क लक्षात ठेवावे. मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताच्या कथाने ऐकल्याने सुद्धा नाहीशी होतात. आता मी एक कथा सांगते महाशिवरात्रीची आणि प्रदोष व्रताची. असे म्हणून सूत शौनिक आदी ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागली. फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटे चोर वाटेने रानावनात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते. श्रम आणि मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पडत होती. पुन्हा पडत होती, पण दिसायला अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण देवाची गती गहन आहे. तिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे. ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. नळाची दैमंती भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा वनात संचार करत आहे असे तिला वाटत होते. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटकूनही शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते. ती राणी इंदुमती जिथे जमिनीवर गडाबडा लोळत पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती, पण ऐकणार कोण. थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा पण झाला. आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजाना भरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला. मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने त्या उमा नावाची एक ब्राह्मण किंवा विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जमात नात्याचे कोणीच नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजेना. हा कोणत्या बरं जातीचा असेल, त्याला उचलून घ्यावे की नाही. आपण उचलून न घेतले तरी जंगलातील हिंसू पक्षी याला मारून टाकतील. काय करावे न काय नाही. क्षणभर तिला काहीच उमजेना. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर साक्षात तेथे आले. त्यांनी सांगितले, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे लवकर तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्या मुलासारखे तू त्यांचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कोणालाही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा चिंतामणी रत्न अशा एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा चिंतामणी रत्न. दारिद्र्य माणसाच्या आपाप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावे, तसा हा बाळ तुला असा सापडलाय. त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली. स्वतःचे मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना करत अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी शिवाची आराधना सुरू झाली. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह शिवालयात आली. पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे देवाची गती किती विचित्र आहे ना. हा खरं तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा मागण्यासाठी येथे आपल्यासमोर उभा आहे. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज आपण तर त्रिकालज्ञानी आहात.
तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आईवडील कोण आहेत, जिवंत आहेत की मेले आहेत, ते मला सांगा. तेव्हा तिला उठवत शांडिल्य ऋषी म्हणाले, हे राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा तशीच अर्धवट सोडून तो शत्रूंशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करायचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही भगवान शंकराची चालू असलेली पूजा अर्धवट करून उठवू नये. प्रदोष व्रताचे संपूर्ण व्रताचे व्यवस्थित पालन करावे आणि भगवान शंकराची पूजा सोडूनही जाऊ नये. व्यवस्थित आरती वगैरे धूप दीप कर्पूर गौरम करावे आणि मग भगवान शंकराची पूजा पूर्ण करूनच उठावे. तर असे त्यांनी अर्धवट पूजा केली म्हणून त्यांच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला, तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणते पूजन व्रत अजिबात केले नाही, म्हणून हा आता या जन्मताच आईवडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवीत असे. पुरोहित सुस्वर बाजरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परम मित्र जो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष गंधर्व गण किन्नर देवते ते सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला आता शरण आलेले. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर पर अन्न चोरून खाल्ले तर जीभ जडते आणि दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो. जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जातात आणि अंधत्व येते, हे लक्षात ठेवायला हवे. शांडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपल्या दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. कधी ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष हे जास्त महत्त्वाचे आहेत. जे सोम प्रदोष आणि शनी प्रदोष आहे ते सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. शुक्र प्रदोष हा लक्ष्मी प्राप्तीचा असतो आणि त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे, 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी. नंतर तिथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्यात. आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे. पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्यासमोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टसिद्धी, महासिद्धी, अष्टभैरवी यांचे योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते. उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघंजण काही दिवस एक चक्र नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोषव्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोपासन आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने दोघंजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटाच नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. मग शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा रीतीने भगवान शंकराच्या कृपेने ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघंजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त जिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये. असे तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास करणे म्हणजे केवळ अनर्थाला कारण होय. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले. पुढे गेल्यानंतर तिथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला साक्षात विचारले होते की माझी स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ. तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाली होती, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ नावाचा राजाचा मुलगा आहे, तर तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेले तो तरुण हाच तर नसेल, हा किती सुंदर दिसतो.
क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आला आहे असे वाटत आहे. अश्रुमती स्वतःशीच अशी बडबड करत होती, विचार करत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अश्रुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले. त्यासाठी तेथे मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले. राजपुत्र आसनावर येऊन बसला तेव्हा आता मोठ्या खुशीत होता. इतक्यात जवळ असूनही अश्रुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची माझी खूप इच्छा आहे. मी एक राजहंसनी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करत आहे. माझे नेत्ररूपी भुंगी तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहेत. प्रिया मला आपली म्हणा. मग अश्रुमतीने आपल्या हाताने हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदरी युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी लुबाडून घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आणि आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपण दोघांची लग्नासाठी यावे. ही मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अश्रुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शांडिल्य ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे, त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्यांचे रक्षण करतो. दोघं भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अश्रुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता. ते दोघे येताच आपल्या सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजाला अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागदागिने त्यांनी सन्मानाने विणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासदासी, रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना, पराक्रमी सेनापती त्यांच्याबरोबर गेला. उमेश मोठ्या मान सन्मान देऊन केले आणि अश्रुमतीने आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता. चतुरंग सेना सभोवत आली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्याने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमामातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शांडिल्य ऋषीने मोठ्या मान सन्मानाने बोलावून आणले आणि 100 पद्ममोहरांची गुरुदक्षिणा त्यांच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्ने, अलंकार, वस्त्रेही सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरणे सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत त्याचे राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंद भरलेला होता. अश्रुमती सुखात राहत होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अश्रुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होता. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षय पद दिले. असे धर्मगुप्ताचे आख्यान जे कोणी नित्य नियमाने वाचतात किंवा ऐकतात किंवा कोणाला सांगतात, शेअर करतात, त्यांच्या सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शिवशंकर करीत असतो. त्याच्या मागील सर्व पापांचा, 7 जन्माच्या पापांचा, दारिद्र्याचा नाश करतो. जे जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो. त्यांची संतती, सुख, समृद्धी नांदते. जे प्रदोष व्रत करतात, या कथा श्रवण करतात, या वाचतात तर त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही. ज्याच्या घरी शिवलीलामृत हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडास आलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरोग झालेला आहे म्हणजे ज्याच्या पावन मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत. सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा, आपल्या जीवनाचे खरे सार्थक करावे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर
11 जणांना सेंड केले तरी पण भरपूर लोकांपर्यंत या कथा पोहोचतील. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण श्री शिवलीला अमृत कथासार यामधला 6वा अध्याय ऐकणार आहोत. तर हा अध्याय अखंड सौभाग्यव्रतीचा आहे. जो पण हा अध्याय ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. शिव त्याचा हमेशा रक्षक राहतो. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. हे कामदेव. अध्याय 6. हे कामदेव अर्थात मदनाला जाळणाऱ्या, मनमोहणा मदमत्स्वरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटात धारण करणाऱ्या, गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग आला आहे, अशा ह्या मयेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणारा, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना आपल्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस. मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नल राजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे. भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता. तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरागनाथ, भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णू अशा दोघांची तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती. मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले. त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्याच्या कुंडलीत आले आहे. ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल. हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला. त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली. मुलीची बारसे मोठ्या थाटात साजरे केले. रूपांची सीमा व कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले. सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीनेच तिच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे, तो काही करून टळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूपच खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे हे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला व सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कलात ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून त्याचा मेंदू फार क्षीण झाला होता. सिमितिनी आता पौर्णिमेच्या प्रमाणे पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती आणि तिचे मुखकमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमरबंधन सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलवणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असत. तिचे लाल चुटके होठ पाहिल्यावर बिंबभळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तन युगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तशीच सर्वत्र पडत असे.
तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत. त्याच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते, आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितले आहे. हे ते ऐकल्यानंतर सिमी मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आली आहे. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू की ज्याच्याने मी अखंड सौभाग्य राहील, याचे काही तू मला मार्गदर्शन करस. कोणत्या व्रताने मला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल असे मला सर्व सांग. याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री म्हणाली, मी तुला एक व्रत सांगते तर ते नक्की कर. म्हणजे मग म्हणाली, मी कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षीच विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी मला सांगितले. ही दुर्गती टाळण्यासाठी, हे संकट टाळण्यासाठी मी आता कोणते व्रत करू की ज्याच्याने मी अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. मग तिला धीर देत ती मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारचे व्रत कर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची येता सांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढे पण मोठे संकट आले तरी ते व्रत सोडायचे नाही. ब्राह्मण भोजन घाल, सवाशन पाहुणे ब्राह्मणांचे मेवणे सांग, सवाशन ब्राह्मण जेवायला घाल, त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर केवढे पण मोठे संकट येऊ, दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेला दुःखाचा खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नकोस. मैत्रिणीने सिमी उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमी सोमवारचे व्रत पाळले. आणि सिमी-तिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नलराजाचा नातू हा इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमी-तिनीसाठी त्याने ठरवला की आपण सिमी-तिनीचा विवाह इंद्रसेनाचा मुलगा जो चित्रगंध आहे त्याच्याशी करू असे तिच्या वडिलांनी ठरवले. आजोबाच्या प्रमाणे नलराजाप्रमाणे चित्रगंध ही फार शूर होता, पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमी-तिनीचा त्याच्याबरोबर तिचा पित्याने विवाह ठरवला. सिमी-तिनी यती मैत्रिणी सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. येता सांगाने मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले आणि पूजन विधी करून ती काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध वाहिल्या म्हणजे अक्षदा वाहिल्या, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्यांचे आयुष्य दीर्घायुष्य होते, त्यांच्या घरातल्या सर्वांचे आयुष्य दीर्घायुष्य होते. शिवाला नैवेद्य दाखवलं की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि कधीही त्याच्या घरी दरिद्रता राहत नाही. त्याच्या घरी खूप धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. साक्षात माता अन्नपूर्णा त्यांच्या घरात वास्तव्य करत राहते. जो शिवाला नैवेद्य दाखवतो तो पानाचा विडा ठेवला की 4 पुरुषार्थ मिळाल्यासारखे होतात. मनोभावे नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले म्हणजे आधी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगलाचा घोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते प्राप्त होते. सिमी-तिनी अशा प्रकारे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमी-तिनीला त्याला अर्पण केले. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू झाला. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्राब्ज सोन्याच्या मोरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र अलंकार रत्ने किती दिले याची तर गणतीच नाही. तर असेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नित्यशाळा ह्या सुद्धा जावयाला आनंद म्हणून दिल्या. 4 दिवस 4ही वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलून त्यांना स्वादिष्ट भोजन तृप्त करून दिले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यातच टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तरूपी तृणाकूर नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषद्य नगरीमध्ये लोक सुद्धा वधू सिमी-तिनीला पाहून फार खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय असा तिच्याकडे पाहणारा प्रत्येकाच भास होत होता. तिच्या श्वासावासून सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमा देताच येत नव्हती, एवढे तिचे सौंदर्य खूप सुंदर होते. लग्न
समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराडासह राजा इंद्रसेन नैषद्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मौस चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनोजोक्ती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख शरीररक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्याच जावयाचे रूपाचे गुणाचे स्वभावाचे मनापासून कौतुक करीत बसले होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे. यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. त्या सरशी लोक आकात करू लागले. सैन्यात एकपेक्षा एक शूरवीर होते, पण अशा स्थितीत काय करावे त्यांना कळत नव्हते. धाव पळत होते. रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांना ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडवताच राजा यमुनेकाठी आला आणि डोलीत बसून आपली आई बरोबर सिमितिनीही तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोक सागरात अखंड बुडाले. दुःखाचा अतिरिक्त झाल्याने सिमितिनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्या चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका मुलगा या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी असे कोणते महापातक केले होते की म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे. माझे पाडस कोठे आहे. माझा चित्रगंध कुठे लपला आहे. कुणीतरी मला दाखव. मी पूर्वी कोणते पाप केले होते. भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्ये सोडले का. शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक केले नाही का. सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का. असे मी काय केले तर माझ्याहून माझा मुलगा हिरावून गेला. विष्णू आणि शंकर याच्यात मी भेदाभेद केले का. हरिहरांचे कीर्तन चालू असताना मी त्यात मोडा घातला का. पंक्तिभेद केल्या का. मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का. माझ्या हातून असे भयंकर काय घडले की ते मला कळत नाहीये का. मी मागच्या जन्मी दान देता वेळेस ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले होते का. कुणी दान करीत असेल तेव्हा मी त्यात विघ्न आणले का. कुणाच्या तोंडाचा घास काढून घेतला का. गुरुचा द्रोह केला का. पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवले का. हरिणी आणि तिच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का. काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले. माझा मुलगा माझ्या नौकाच माझ्या समोर या डोहामध्ये बुडून गेला. मी कोणते असे पाप केले होते. अशी ती आई शोक करत रडत होती. प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणींनी कसे बसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्यांची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेली. तो आपले नैषद्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितिनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. आता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टींच्या तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू ठेवले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशे ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्यांची पाताळ नगरीत नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्याच्या सर्व अंगाला दिव्य सुगंधित येत होता. तपस्व्यांचे तप मोडले असे सौंदर्य त्यांना लाभेल. सर्व विस्तीर्ण लाभ रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून येथील नागलोकाचे सुख खूप जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला. राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता
आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले. प्रकृती आणि पुरुष दोघेही शंकरांनीच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा प्रसारा त्यानेच मांडला आहे. त्यांची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेले असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुषात सामावतात. आदिपुरुष ज्याला म्हणतात ते आदिपुरुष म्हणजे सांब सदाशिव, हर सांब सदाशिव असा भोळा सांब सदाशिव जो आदिपुरुष म्हणतात त्याला भोळा सांब सदाशिव असे म्हणतात. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्याचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली, रजांश म्हणून वीरांचीच निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण केला. तो पुराण पुरुष असणारा भोळा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून तो आमचा महादेव आहे. आम्ही आमच्या मनापासून त्याची भोळी भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापूनही तो शिल्लक उरला आहे. त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापलेले आहे त्याचे नम्र उपासक आम्ही आहोत. त्याचीच सेवा करतो. तेजस्वी अशा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखा ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे असा विराट पुरुष सांब सदाशिव, हर सांब सदाशिव जितके जितके देव आहेत तितके सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदी उभे राहतात. आणि अशा शंकराचे मी पामर शब्दात काय वर्णन करणार. मी जेवढे वर्णन करेल तेवढे कमी आहे. मी म्हणजे शंकराचा दासांचाही दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र आणि चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला खूप मनापासून आनंद झाला आणि त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवले आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा तू मिळणार नाहीत अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळच येथे राहा अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक मुलगा आहे. माझा असा एकुलता एक पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमारी पत्नी सिमितीनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडले असतील. माझ्या घरी जाऊन आईवडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटले. माझ्या वाचून माझी अगदी माता रोज रोज एखाद्या माशासारखी तडफडत आहे. तिचे सारे अंग प्राण नेत्रात गोळा झाले असतील. तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी दिल्या आणि त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ सुद्धा त्याला दिले. आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल तेव्हा तू माझे स्मरण कर म्हणजे मी तुझ्या जवळ येईल असे आश्वासन तक्षक राजाने चित्रगंधाला दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी ही सप्रेम भेट दिला. मिळालेल्या सर्व वस्तू एकत्रित बांधल्या. त्यांचे मोठे पर्वता एवढे गाठोडे केले. राक्षसांच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने चित्रगंधाला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेच्या स्नान करण्यासाठी तिथे आलेली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण बोलत मात्र कोणीच नव्हते. त्याने सिमितीनीला आपली ओळख दाखवली. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावर मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातलेली होती. त्याच्या कमरेच्या कंबरपट्टा पाचूंनी सुंदर नक्षीकाम सुंदर होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता. त्यामुळे अवतीभवती भुंगे गुजारत करीत होते. चित्रगंध राजाला असा एकटक पाहून तिचे मन तृप्त झाले होते. टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंधाही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने तिचे हास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती. पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले होते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रुश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमलागी काळ बनलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे दिसत होते, चमकत होते. सिमितीनीची मैत्रिणीही तिच्याजवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यातून पडून मरण पावला. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवले आहे या सुंदरीची. त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले. आपल्या उत्तरेने तो आपल्या डोळ्यात पुसत सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्याचे नाव गाव कुठून आले हे सर्व विचारा. त्याच्याबद्दलही जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. तिने
लोकात आम्ही मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत वर्तमान भविष्य या सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला, तिच्या कानात धरला. मुली, तुझा पती मेला हे खरे नाही, पण तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून देईल आणि शंकराची शपथ घेऊन सांगतो की तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितिनी खालच्या मानाने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल कानात पडत होते. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला आहे, तर परत कसा येईल? लगेलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. शंकर, परमेश्वरा, तुझी लीला खरोखर आगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केले नसते आणि या सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून आले होते. शंकरा, हा सिद्ध म्हणजे माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करेल, 11 लाख वाती लावेन, 11 लाख बिल्वदळे तुला वाहीन. सिमितिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्री, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. हे त्याने सांगताच सिमितिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमितिनी, तू विश्वास ठेवतो नेमकीच राजा चित्रगंध आहे, त्याशिवाय तुझा असा हात धरण्याचे धैर्य कोणी करणार नाही. तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू वाहत होते. पुरे ग, आता बडबड नका करू, थोड्या वेळासाठी गप्प बसला तर काय होईल? असे म्हणून सिमितिने सगळ्यांना गप्प केले, पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची कळा चमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व ते राजधानीत जाऊन राजाला म्हणाले, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला आहे. तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर या त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढून त्यांचे राज्य त्याला परत दिले, आपल्या चुकीबद्दल क्षमा केली. मग आपल्या पूर्वीचा वैभवासारखा राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाची खूप आनंदाने कितीतरी पापे घेतली. 14 वर्षानंतर श्रीरामच कौशल्याला भेटत आहे असे या माय लेकरांची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांद्याला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे. चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे व सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम व मौल्यवान नजराने घेऊन धावत आले. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणगिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवनदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता तसा चित्रगंधाचा परत येण्याच्या आजही दाटला होता. सर्व नैषध्यपुरम लता पल्लव पथकांनी शृंगारले होते. माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावर मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहेत अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंदश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला गेला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागली. राजाने आपल्या खजिना सर्वांसाठी उघडा केला. ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे वाटत होते. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदाशियाने नाचत होता. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक भागेन धावत होते. सिमितिनीला सगळ्यांनी उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत होते. गळ्यात परंतु मंगळसूत्र परत बांधले होते आणि तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुकुवाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी वेडा करून तिला खायला दिले होते. एक जण तसंच पुढेच करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हणाले, पोरी, तुझे सौभाग्य आज खरोखरच पुन्हा तेजाने जगमगत आहे. तू अशी सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताच्या दिवशी पूजन केले होते. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावायला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदश्रू गाळले आणि दशदिशा अतिशय पुलकित झाल्या होत्या. देवांनी स्वर्गातून त्यांच्यातून आनंदाने पुष्पवृष्टी केली होती. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रगंध व सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत अलंकार त्याने सिमितिनीला घालावयास दिले. पाताळ नगरीतला सुगंध राजा आपल्या हाताने सिमितिनीला लावला आणि लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखी जास्त सुंदर दिसत होते. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे. तू अखंड सौभाग्य राहा असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरचे सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली.
राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 सिमितिनीला पुत्र झाले. चित्रगंध व सिमितिनीने 10,000 वर्षे या पृथ्वीने सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधाने आपले चांग कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोषी व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर, सौख्यकारक आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणाने ऐकतील त्यांचे सौभाग्य वाढेल. कुणाचा दूर गेलेला पुत्र असेल तिला तिचा पती पुन्हा लवकर परत येऊन भेटेल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मात सुंदर पती मिळून चिरंतर सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्या म्हणजे एखाद्या हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणाऱ्यास दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढेल, धनसंपदा वाढेल, ज्ञानची प्राप्ती होईल, विद्या प्राप्ती होईल आणि मृत्यूचे जे पण गंडांतरे असतील, संकटे असतील ते सुद्धा टळेल. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. जवळचे जे पण धन आहे ते सर्व धन प्राप्त होईल. त्यांना शत्रूच्या त्यांच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल. हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मांडलेले प्रयाग तीर्थ आहे. भक्तरूपी माघ मासात यात स्नान करताच लागलेले सर्व संकटे नष्ट होतील आणि अतिशिवपद प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट यांनी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकार रूपिणी मध्येच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात, अर्पणेचा पती म्हणजे खरोखर ब्रह्मानंद आहे. तर असे हे सिमितिनीचे आख्यान ऐकणाऱ्याला सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि त्याचे सर्व कार्य सुरळीत प्राप्त होईल. तर मित्रांनो, ही राहिली सिमितिनीच्या आख्यानाची कथा. जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल अखंड सौभाग्याची, तर अखंड सौभाग्याची व्रतकथा आवडली असेल, आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 अध्याय ऐकून चुकलो आहोत. तर आता आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तर आता आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. हा अध्याय खूप छान आहे. आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. कसे पण संकट आणि कसे पण मृत्यूकाल असतो तर तो दूरच जातो. या अध्यायाचे रोज 3 वेळा तरी दिवसातून पारायण करायचे. नाही 3 वेळा पण 1 वेळा तरी हा अध्याय जरूर ऐकायचा. दिवसातून रोज तरी ऐकला तरी आपला मृत्यूकाल दूर जातो आणि आपले दीर्घ आयुष्य होते. एवढ्या या अध्यायात पावर आहे. जर कोणी जास्तच आजारी असेल तर त्याला रोज हा अध्याय श्रवण करा आणि ते पाणी त्याला प्यायला द्या. या अध्यायाचे पारायण करा म्हणजे त्याचे 7 दिवसातच कसा पण आजार असतो तो दूर जाईल. एवढं या अध्यायात पावर आहे. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय शिवलीला अमृतामधला 11वा. भद्रसेन राजाची कथा. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात. आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे. कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकररूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तळतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे. 1 रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे. म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे. गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे. जटेभोवती 24, 6 रुद्राक्ष कानात बांधावे. म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. 1मुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. 5मुखी, 6मुखी, 8मुखी रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असं. रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मेची पुण्याई संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचे पुण्याई संचय असेल तरच प्राप्त होत असे. तसेच सर्व ज्ञानी, कृपावंत, तपाचरणी, शिवभक्त असा गुरु, हुशार, आढळ, निष्ठा श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असते. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्मन, प्रधानपुत्राचे नाव होते तारक. त्यामुळे ते लहानपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते. त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे असता त्यांच्या माता आणि दास-दासी त्यांना उत्तम वस्त्र नेसवत
बसवत असत. तरतऱ्हेचे अलंकार घालीत असत, अत्तरे लावीत असत, पण दोन्ही कुमार हे सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूरणे का आवडत नाही हे काही केल्या त्यांना समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवली, अनेक उत्तम त्यांनी दागदागिने घातले. तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघी आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते. एका दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोत्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाचे खूपच श्रेष्ठ होते. कालज्ञानी असे श्रेष्ठ वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञकारात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस ते मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे पराशर ऋषींच्या नातू आणि शबयोगी भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. हे भद्रसेन आणि श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले आणि ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा केली. सर्वांना वस्त्रंकार देऊन सर्व मोठ्याने मानाने आपल्या घरात घेऊन आले. राजाने पराशर ऋषींना नमस्कार केले व म्हटले, मुनिराज, या वयात आमचे दोन्ही पुत्र फार विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही? रुद्राक्ष आणि भस्मलेपनच फार आवडतं. दोघांना राजविलास अजिबात आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा ऐटीत अंबारीमध्ये बसायला आवडत नाही. तर असे शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे राज्य कसे करतील ही आम्हाला फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानाचे दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे एकटक लावून पाहिले आणि सांगितले, तळ पडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे हे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले. ते राजाला म्हणाले, हे दोघे असं विरसक्त शिवभक्त काय ते तुला सांगतो ते ऐक आता. यांची कथा पूर्वजन्माची. फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरामध्ये मानंदा नावाची एक वेश्या राहत होती. मानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया खूप नाजूक अतिशय डोलदार होती. तिची आई आणि भाऊ दोघंजण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरेमाणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला होता. अशी तिची सुंदर गाई गोटे होती. गाई गुराने गच्च भरलेले होते. दारात उत्तम पतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर तुका थक्क होऊन स्वस्थ बसत होते. तिची नित्यकला पाहून राजे माना डलवून तिला दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. मानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता होती. तिथे एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप उदार असा. तर सोमवार, प्रदोष, शिवरात्री ही व्रते ती नेहमी मनापासून करीत असे. आपल्या घरी अन्नछत्र चालवित असे. लक्ष बल्लूपत्रांनी शंकराची पूजा करीत असे. दारी आलेला जे काही मागेल महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्यशाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. त्या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण, लिंग पुराण, शिवपुराण वाचत होती, सांगत होती. त्यावेळी ते दोघं जण लक्ष देऊन ऐकत होते आणि त्यानंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असे. स्वतः भान अर्पून शंकरासमोर नृत्य करीत असे. कुक्कुट आणि माकड, कोंबडा आणि माकड यांना सुद्धा ती कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्या गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे शिवभस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर दोन्ही प्राण्यांना आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः हरसाम सदाशिव महादेव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी तिच्या घरी आले. पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी आले. नंदीगाम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले. सौदागराचा वेश धारण केला. शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पारवडावले. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराच्या आदराने चौकशी करून तिने त्याला मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकण होते. इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झाली
झाली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येतो ते महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून सुधाकर रूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ते अतिशय आश्चर्यचकित झाल्याने म्हणाली, तुम्ही मला ऐपुती मोलाचे कंकण दिले. मी 32 लक्षांनी पद्मिनी. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला. आता 3 दिवस फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतिव्रत्या सांभाळीन. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपले जवळ तेजस्वी दिव्यलिंग काढले. समोर ठेवले लिंग पाहतात जय जय चंद्रमणी असे महानंदा बदनात पुदनात मनात दंगून गेले. या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदा, लिंग म्हणजे माझा प्राण आहे, तेव्हा तू अतिशय सांभाळले पाहिजे. जर हे भगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन, तेव्हा तू अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग नेऊन ठेवले. ते अत्यंत लाडीवापणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवी. हे पहा, माझ्या नित्यशाळेला माझे कुकुट व मरकट आहेत, माकड आहेत, ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघे मनसकावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग अशी आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले. सांगितले, महानंदा जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली. महानंदा जागी झाली. पाहते काय आपल्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेला आग लागली आहे. तिच्या लक्षात आले तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिल्ली कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन पळून गेली. अग्नी ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली. मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदाला विचारले, महानंदा, माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवल्यास ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले होते. तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करून आली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले ना. आधीच तुला सांगितले होते, जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. दडदड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागर रूपी शंकराने अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यतीत अंतःकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी सौदागराला स्वीकारले होते, म्हणजे 3 दिवसासाठी याची पत्नीच होती. पती निधनानंतर पत्नीने संगमन करावे असे शासनामध्ये सांगितले. असा विचार करून मग तिने गावातील सर्व ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. मग स्नान करून सर्व अंगाला तिने भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हरसाम सदाशिव साम या नावाचे ध्यान करीत तिनेही अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धंडाना अग्नी एकदम शांत झाला. क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा तसा भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र, लाल लाल चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे जुजू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारे शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोणी कंठ, आता नेहमीच त्रिशूळ, सर्वांगार भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावरून पांघरून घेतले. गळ्यात असंख्य मुंडाचे हार घातले. सर्वांगार साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आल्याने आपल्या 10 हातांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर चलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदा, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली, त्यात तू खरी उतरलीस. तुझी पती होते, तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झाले. हवे तेवर मग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान दे. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले आणि शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगानाने युक्त दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. नगरातील प्राणीमात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन विमानात बसले. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली, जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तहान भूक सुद्धा लागत नाही. काम, क्रोध, दुःख, दंड याच्या जाचणी अशा गोड असे साधे पाणी सुद्धा अमृतासारखे असे गोड असते. जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होता. अशा कधी नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतिव्रत अशा महानंदीला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली, चांगले झाले, पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, तर हे तुमचे 2 पुत्र जे आहेत त्यांना चांगले कपडे, चांगले अलंकार का आवडत नाही? त्यांनी मागच्या जन्मी महानंदेबरोबर राहून कोंबडा आणि माकड त्या जन्मी होते, तर यांनी त्या जन्मी शिवपूजन केले होते, म्हणून यांना राजपुत्र प्रधानपुत्र असा जन्म मिळाला. यांना मागच्या जन्माचे पुण्याईमुळे यांना राजपुत्र प्रधानपुत्र जन्म मिळाला आहे. तर तुझ्या घरी हे जे राजपुत्र प्रधानपुत्र तुमचे 2 मुलं आहेत, हे मागच्या जन्माचे महानंदेने कोंबडा आणि माकड पाळलेले होते. ज्यावेळेस तिने शिवपुराण वाचायची, लिंगपुराण वाचायची, ब्राह्मणपुराण वाचायची, त्यावेळेस त्यांना सुद्धा ती भस्म लावायची, म्हणून यांचा जन्म उद्धारलेला आहे. आणि हे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील आणि शिवभजनात लोकांना लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही तर धन्य झालो. अशा सुपुत्राचे तर आम्ही माता पिता आहोत. आम्हाला खरोखरच आता अभिमान वाटतो. आम्ही मागील जन्माची कथा तुम्ही आता आम्हाला ऐकवली, पण यांचा भविष्यकाळ काय?
त्यांचा भविष्यकाळ काय आहे, हे किती वर्ष राज्य करतील, कृपा करून आम्हाला सांगावे. एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव यांच्यात गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले. ऋषींना असे बसलेले पण राजा म्हणाला, ऋषीवर आपण शांत काय आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा मी सांगतो ते ऐकून तूही सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून जा. याची मला पूर्ण कल्पना आहे, पण कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितल्यास माझ्या ज्ञानास कमी पडेल, माझ्या साधनेत दोष लागेल, म्हणून मला सत्य ते सांगितले पाहिजे. ऋषीवर आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती. राजा तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली. आता याच्या विधी लिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांचे अंतःकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाले. आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर यावर उपाय आहे का, असेल तर मला सांगा. तेव्हा राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले. हे नृपश्रेष्ठा तू असा धीर सोडू नकोस. असे धीर सोडलास तर प्रजेने काय करायचा. नृपश्रेष्ठा तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती, ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हती, सारी माया नव्हती, सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. याच्या ओंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली. या ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तशा या विश्वात दिसणारे त्रिविध अंक शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याच्यात सत्वाशाने विष्णू, रजाशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण झाला. त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली होती. ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी, म्हणून आपण मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला. चारी वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय 11वा अध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात मी प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी श्रेष्ठ ज्ञान दुसरीकडे कुठेच नाही. हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव आहे, साक्षात महेश्वर आहे असे सांगितले. हा अध्याय रुद्र अध्याय जो कोणी मनापासून भक्तिभावाने श्रवण करतात, वाचतात किंवा कोणाला सांगतात, त्यांचे दर्शन सुद्धा घेतले, त्या व्यक्तीचे सुद्धा दर्शन घेतले तरी त्या व्यक्तीचा उद्धार होतो, त्याचे सर्व जन्माचे पापे नाहीसे होतात असे ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेला आपल्या 7 मानसूपुत्रांना हा रुद्र सांगितला. आणि हा अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर हा अध्याय आलेला आहे. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होतात. स्वर्गातले देवसुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतर होतात. असा हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार ओस पडली. यमदूतांना काही काम उरले नाही. पृथ्वीवर अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही. येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल. पृथ्वी स्थिती तशीच राहण्यासाठी भक्तीने नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले. अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकाला सांगितले, जे कोणी शंकराचा थोडासुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना सारखा खूप त्रास द्या. जो कोणी शिव मोठा विष्णू लहान, विष्णू मोठा शंकर लहान भेदाभेद करत असेल तर त्यांना खुशाल नरकात घाला. म्हणून राजा आता तू नियमितपणाने भक्तिभावाने या रुद्राध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. आपल्या शतघटाची इथे स्थापना कर. देववृक्षाचे पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज दुधाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे 7 दिन सतत आवर्तने कर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळ. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषीचे पाय धरले. म्हणे, मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय, शोक यापासून तुमच्याशिवाय गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार. तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे. तेव्हा मी ताबडतोब करतो. आपण आचार्य होऊन हा अभिषेक करावा. 10,000 आवर्तने करावी ही प्रार्थना आहे. तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहे तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेच पाहणं बघवा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचार्य होते. परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरगाव वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रस सुद्धा श्राप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनीने तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटात घातली. सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यूवळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. एक घटकान संपली. राजा भद्रसेन पुत्रांची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषीने स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रदक बाळाच्या अंगावर शिंपडले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडले. पाहिले तर अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागला. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर ऋषीने राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवर टोंग गेली. पाहतो उठून बसला. मग त्याने सुधर्माला विचारले, काय घडले, तुला आठवतं का. हो, चांगले आठवतं. नवते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे. एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला. त्याचे लांब लांब चोळे बांधले होते. तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते. जटावर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या अगदी जवळ आला. माझ्या दंडाला धरले. असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तिथे धावत आले. त्यांनी व्यागांबर नेसले. त्या अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखी शस्त्रे होती. त्यांनी त्या मला भयंकर पुरुषापासून सोडवले. त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेली शंकराचे रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेना सर्वांनी जय जयकार केला.
शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी ही दृश्य पाहून सर्वांना पुष्पवृत्ती केली. मंगलवाद्य वाजू लागले. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वान्नाचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले. त्याचवेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी फार एक मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपणहून मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून आपल्याबरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्रानुष्ठान करून तू फार धन्य झालास. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन मुलाच्या राजाचे मुलाचे प्राण आले? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना? मग तुझी मर्यादा सोडून अशा प्रकारे बागलास काय? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले म्हणून माझ्या हातून अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले. न कळत आपल्या हातून अपराध झाला, त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाच्या मृत्यू टळल्याचे झालेले अतिशय आनंद प्रित्यर्थ आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो. रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो. तेथे जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. आणि हे आख्यान जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल. त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळेल. कपिला गायीचे दान केल्याचे पुण्य मिळेल. प्रयाग तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळेल. 12 ज्योतिर्लिंग तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल. 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल आणि महापापे त्याची चटकन नाही शोधेल. हा अध्याय त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक संकटे दूर होतील. मृत्यूकाल दूर होईल. दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. या कलियुगात जर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्म पुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधान असं राजा वानप्रस्थाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले आणि दोघे तेथे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होता. मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय मंत्र आणि रुद्रानुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो कुत्सितपणे अतिशय अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगती कधी धरू नये. त्याला कायमचे वाईट टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जेवून बसले जेवणाऱ्यालाही मृत्यू येणार म्हणून अशा नास्तिकीची संगत अजिबात करू नये. सर्व लीला शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरूर वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज 1000 रुद्र केल्याचे पुण्य मिळते. नुसते एक अध्याय वाचला तरी त्याला 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते. त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असतो. धनधान्याने घर भरलेले असते. दुःख दारिद्र्य त्याच्या वाटेला कधीच येत नाही. सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य शिवशंभू सर्व दूर हिरावून देतो. कोसो दूर फेकतो आणि शिवशंभू त्याच्या हृदयात प्रवेश करून सर्व काही त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. तर असा हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे. नाही सर्व अध्याय ऐकणे जमले पण शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तरी ऐकावा. हा अध्याय सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. शिव महापुराण संपलं आणि लगेच मी पारायणाला लागली. म्हणजे 2 दिवसातच मला संपूर्ण 15 अध्याय तुमच्यापर्यंत महाशिवरात्री लगेच येत आहे. त्यामुळे मला लगेच या पारायणाला बसणं जरुरी होतं. तुमच्यापर्यंत 1 ते 15 अध्याय पोहोचवणे माझ्यासाठी खूप जरुरी होतं. कारण की जसं मी पारायण करते तर तुम्हाला पण तसं वाटत असेल की आपण पण हे संपूर्ण अध्याय वाचावे, ऐकावे. म्हणून मी लगोपाठ हे लगेच पारायणाला बसली. तर मित्रांनो, एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुमची एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही व्हिडिओ ऐकत आहोत, गावाची कमेंट जशी करताय तशी करत राहा. जय श्री महाकाल. मित्रांनो, तर आता आपण शिव पार्वतीच्या विवाहाची कथा ऐकणार आहोत. अर्पणेचा हृदयनाथ भोळा साम सदाशिव याची कथा आहे. तर शिव पार्वतीच्या विवाहाची महाशिवरात्रीची कथा सर्वांनी ऐकावी, जास्तीत जास्त जणांना शेअर करावी. कोणी नवीन आलं असेल चॅनलला तो सबस्क्राईब करावं, ऑलवर क्लिक करा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शिव पार्वती विवाह कथा महाशिवरात्री.
श्री गणेशाय नमः. अर्पणेचा हृदयनाथ भोळा साम सदाशिव कर्पूर गौरम नीलकंठ गजाननाचा पिता असा जो शंकर त्याचे चरणावर अशी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया. सूत शौनिक व इतर ऋषींना सांगू लागले. फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता. शंकरांना त्यांना मुळीच आमंत्रण दिले नव्हते. इतर सर्व देवांना मात्र मानाने बोलवले होते. ब्रह्मदेव आणि विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असतात त्या शंकराने त्याने जाणून बुजून मुद्दाम वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदा सुद्धा सुरू केली होती. काय ते शंकराची रूप आहा, ध्यानच नसते. गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडकांची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे पांघरतो काय, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही, बरं तो राहतो तरी उत्तम मालात असे म्हणावे तरी काय, वेड्यासारखा गावाबाहेर एकांत जागी स्मशानात राहतो. स्मशानातील मेलेल्या माणसाचे कवटीचे भांडे करून दारोदार भिक्षा मागतो. चिताभस्म संपूर्ण अंगाला फासतो. भयंकर फुत्कारणारे विषारी साप अंगावर खेळवतो. त्याच्या भोवताली सतत भूते नाचत असतात. या पृथ्वीवर जे अभद्र आहे ते सर्व त्या शंकराला आवडते. कोणालाही कसलाही विचार न करता काही वर देऊन टाकतो आणि नेहमी रागावलेला संतापलेला चेहरा, सारा त्रिभुवनाला जाळून टाकणारा असा त्याचा चेहरा. तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळा येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी ओघळतो काय, स्वतःच्या कीर्तनात दंग होऊन स्वतःच नाचतो काय, याचे ध्यान कधी आहे, अगदी किळस येते. याच्याकडे पाहताना राक्षसांना कसले कसले वर याने देऊन माजवून ठेवले आहे. असे नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजे त्याचे वाहन असा शंकर, याला कसा काय मोठा देव म्हणायचे. अशा प्रकारे दक्ष रोज निंदा शिवशंकराची करीत असे. त्याला कारण नसताना सुद्धा तो शंकराची निंदा करत होते. तसेच होते म्हणा. एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकराने सासऱ्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हापासून ते उठून उभे राहिले नाही. त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावलेला होता. शंकरांना तो यज्ञ भागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते. दक्ष राजाचे तसेच झाले होते. दक्षाने शिवाला बोलवले नाही म्हणजे एक प्रकारे विनाशकाली विपरीत बुद्धी होय. दक्षाला माहीत होते की उमानात ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ जप तप सर्व फुकट आहे, व्यर्थ आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागून एक कोसळत राहतात. म्हणून दक्ष राजा हे विसरून गेला होता. इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेराच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती. पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची ओढ तिलाही फार होती. माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार आहे, त्यांचे बोलवणे का नाही आले, मी त्यांची कन्या आहे, माझे माहेरचे बोलवणे येणार. दक्ष राजा आपल्या कन्येला कसे विसरतील. मी ज्येष्ठ कन्या असून कसे माहेरचे बोलवणे मला आले नाही. पार्वती मनातल्या मनात बोलीत होती. आपले पिता फार मोठे यज्ञ करत आहे, अनेक जणांना तो बोलवणार आहे, त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईल असे तिला वाटत होते. अर्पणा शंकराला म्हणाली, देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञ करता आमंत्रण दिले आहे असे मला नक्की माहीत आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे का हे ते मला समजत नाही. त्याचे बोलवणे आले नसते तर मीच जाऊ का माहेरी. माझ्या बहिणी गेल्या, मेवणे गेले, माहेरचे नातेवाईक भेट तरी झाली या निमित्ताने. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू येथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमी रागराग करीत असतो, माझी नेहमी निंदा करतो, हे तुला माहीत आहे ना. त्यामुळे तो तुझाही अपमान करेल. म्हणून तू तिथे जाऊ नको. जो आपल्याबद्दल प्रेम नाही त्यांचे तोंडसुद्धा बघू नये असे शंकर सांगत आहे. त्याच तोंडाने नारायण नारायण असे नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची कधीच वाट पाहू नये. पार्वतीला ते एकदम पटले आणि आपला पती शंकर याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असताना दक्ष राजाचे घर आले. राजाच्या घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात समानपूर्वक आपल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून तेथे आलेले सर्व देवांना ऋषींना खूप खूप आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या श्रेष्ठ कन्येकडे नजर वर करून नसते पाहिले देखील. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली, तरी त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित माझ्याकडे त्यांचं लक्ष नसणार. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप आदर सत्कार केलेला स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली. मातेनेही आपल्याकडे पाहिले नाही. मग दक्ष राजा मनात म्हणत होता, या भवानीला कोणी बोलवले इथं, हिला कोणी यायला सांगितले होते. ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला बिलकुल नको, माझ्या दृष्टीसमोर सुद्धा नको असे स्वतःच बडबड करत होते. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले आणि पार्वती,
तुला कोणी बोलवले केलं होते इथं माझ्या घरी यायला? माझ्या डोळ्यासमोर तू आणि तुझा तो जोगाड्या बिलकुल नको. तुझ्या पतीचा अवतार काय, तुझे राहणे काय, आणि वेळासारखे तो स्मशानात काय राहतो, आणि ज्या माझ्या डोळ्यासमोरून इथे येऊ थांबू नकोस असे पार्वतीकडे पाहता दक्ष राजा बोलला. आपली अशा तऱ्हेची चाललेली उपेक्षा पाहून आधी माया अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती माता मनापासून अतिशय संतापली. आपला आणि आपल्या पतीचा दोघांचा अपमान झाला. तिच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय होईल याची सर्वांना चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या कुंडात उडी टाकली आणि त्याच्या सगळी पृथ्वी ढळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ कैलासातून उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय थरथर कापू लागला. पार्वती बरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत धावत परत गेले. शंकराच्या जवळ आले. दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जसाच्या तसा शंकरांना सांगितला. हे ऐकता शंकर आश्चर्य संतपाने म्हणाले, काय पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली? हे खरे आहे. माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय, अग्नी, 12 सूर्य एकत्र होतील असे जसे भयंकर दगदगते रूप असते तसे तेजस्वी वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजात सूर्य चंद्र सुद्धा डळमळू लागले. आकाशाला झोडपल्यामुळे की काय चांदण्यांचा सडा पडला होता, की काय पृथ्वी पार बुडू लागली होती, की काय 14 लोकात आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्व तो घुबडे ओरडू लागली. शंकराचे हे एकदम वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदम लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावर निघाला. त्याच्याबरोबर 21 कोटी पदम एवढी अफाट सैन्य होती. 8 कोटी गण बरोबर घेऊन त्याच्या मागून शंकरी निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला. हे पाहताच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटले. तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशयच आक्रोश सुरू झाला. प्रलयकालाच्या अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले होते. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकाची फजिती झाली. काहीची पळता पळता धोत्रे सुटले. काहींनी अत्यंत घाबरलेल्या धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्र धूम पडाला. असे हे सर्व काही जिकडे तिकडे अफाट चालू झाले. जिकडे तिकडे पळत फुटले आणि मग आपला पराक्रम आता दाखवायला सुरुवात केली पाहिजे. पुषाचे सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून टाकले. कोणाला आंधळे केले. असा हा वीरभद्र शिवाने संपूर्ण तिथं वीरभद्राच्या पाठोपाठ संपूर्ण शंकर सुद्धा आले आणि त्यांनी दक्ष पुतनेला ठार केले आणि यज्ञकुंड, यज्ञ मंडप संपूर्णपणे पार जडून टाकले, मोडून तोडून टाकले, एकदम दूर फेकून दिले. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने जाणून बुजून मुद्दाम शंकराची निंदा केलीस. त्याच्या परिणामाला आता तू भोग आणि तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खडगाच्या एका फटक्यात धडावेगळे केले. शिर वर आकाशात खूप उंच उडाले, खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावर नाचायला लागला. शिराचा चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा, पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या स्तुतीमुळे शांत झाला आणि देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने चेंदामेंदा करून टाकला होता आणि तो तर अजून भलताच रागात होता. तो मोठ्याने गर्जना करत म्हणत होता, जे शिवाचा द्वेष करतील त्यांना मी जन्माची अद्दल घडेल, असे शिक्षा करेल. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकेन. जो शिवाची पूजा करीत नाही त्यांचे काही विचार न करता मी हातपाय तोडून टाकेल. जे शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करेन. विष्णू मोठा, शंकर लहान असे म्हणतील मी त्यांची जीवे मारून टाकेल. मी दक्षाचे शिर तुम्हाला देत नाही. काय करायचे आहे ते करून घ्या. आता कोण माझ्याशी 2 हात तयार व्हा करायला. कोण युद्ध करतं ते तयार व्हा. पाहूया कोणाची काय हिंमत आहे. शेवटी एक बोकड्याचे डोके आणून दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला. लगेच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले आणि 12 वर्ष रानावनात हिंडत होते. त्यानंतर शंकर शमशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी हजारो वर्ष घनघोर असे तप केले. प्रत्यक्ष जन्मदात्या मात्या पित्यांनी केलेली उपेक्षा मनात लागल्याने आपण पतीचे न ऐकता माहेरी येला असं मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीचा आपला जन्म संपून टाकला आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव होते मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर लावण्यवती स्त्री कोणीच नव्हती. तिचे सौंदर्य एवढे अप्रतिम होते की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीचे राजे हिमालय पर्वताकडे सारखे सारखे येत असत. हरणे, मासे, सुंदर डोळे असलेले प्राणी सुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत होते. स्वर्गातील सौंदर्यतम अशा अप्सराचे सौंदर्य तिच्या पुढे फिके पडे. मोठे आणि लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुखकमल, गोड आवाज, अतिशय नाजूक सावळी अंग, कांती
ती तिला खूप शोभून दिसत असे. तिला पाहिल्यानंतर इंद्र नीळ आणि मणी गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटत होते. तिच्या पांढरशुभ्र दंतपक्तीचे तेज दगडावर पडले. दगड रत्नाप्रमाणे चमकू लागत असे. स्वरूप सुंदर, आदी माया, आदिशक्ती कन्या रूपाने हिमालयाच्या पोटी एकदा अजून जन्म घेतला आणि ती अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेड लागणारा होता. अतिशय सुंदर होती. कमळाच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू तेथे सारखा नुसताच पिंगा घालीत होते. सोन्याची सुगंध अशी अतिशय नाजूक वेल कैलासावर, पृथ्वीवर, हिमालयात आली होती. पार्वतीला पाहताच पाहणाऱ्यांच्या मनात वाटत असे. असेच एकदा नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नागराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी त्यांनी बरोबर त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्यांनी शिवस्तुती आरंभली. पार्वती ही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपल्या 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत त्या ठिकाणी येत आणि विविध प्रकारे सेवा करीत असे. तारकासुराचे 3 मुलगे ताराक्ष, विदुनमालिनी, कमललोचन हे तिघीही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघी जण शंकराची पूजा करीत असे. एक दिवस त्या 1000 कमळातून चुकून एक कमळ कमी झाले. आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार? कमळाचे फूल नसते तरी आपल्याकडे आपले शिर आहेच ना असा विचार केला. त्याबरोबर त्या 3 तारकापुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाला. आता 3 राक्षसांना त्यांनी मागितले वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र फार उन्मत्त झाला. त्रिभुवनाला अनुविंत छळू लागला. देवांना स्वर्गातून हाकलून दिले. उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार झाला आणि मग सर्व देवांनी मिळून वैकुंठात जगत पालनहार विष्णूचे दर्शनासाठी गेले. विष्णूंची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तीचे कथन केले. विष्णूसह सर्व शंकराच्या जवळ आले. त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर माग असा उद्गार सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे घराणे शंकराच्या कानावर घातले. हे ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरासुरास मारे. आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ तेजस्वी सूर्य, चंद्र, चाके असे करून सजवून दिला आणि मग त्यांनी त्रिपुरासुराच्या सजवून देऊन मग त्यांनी त्रिपुरासूर त्यांच्या साथीच्या राक्षसाचा वध करा सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तथा रथ तयार केला. शंकर रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापला सर्व जोर लावला पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत टोकादार शिंगांनी तो दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथात व एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले. अनेक राक्षसांना ठार मारले. वीरभद्रानेही आपले युद्ध कौशल्यपणाला लावून असंख्य राक्षसांचा वध केला. पण राक्षसाकडे भरलेले अमृताचे कुंड होते. ते मेलेल्या राक्षसावर शिपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असे. तर मग शिवाणीने मेघशस्त्र सोडले. अमृताचे कुंड पाण्यात बुडून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुरासूर राक्षस अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराच्या बाणाला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धाऱ्या वाहू लागल्या आणि घामाच्या पाण्याच्या नंदी बनला आणि म्हणून भीमरथी गंगा शिवाच्या घामांमधून भीमरथी गंगा नेत्रातून सुद्धा नेत्रातून जलबिंदू पडले. त्यांचे रुद्राक्ष बनले आणि ज्या घाम वाहू लागला शिवाच्या तर भीमारथी गंगा बनली. दैत्याच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या. त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात गेला आणि त्यांना अपवित्र चारुकश शास्त्र त्यांना सांगितले. ते ऐकल्यावर पतिव्रत सोडून ते व्यभिचार करू लागले. लगेच शंकरांनी आपल्या दिव्य धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा बाण मारून विष्णू त्यावर आणि पाशोपात अश्रांची स्थापना केली. मग तेजस्वी बाण सणासणात निघाला. प्रलय अग्नीची मोठी भयंकर ज्वाला, कृतांत गाळीची चीब अशी प्रलय, मेघातील वीज अशी असावी असे बाण देव दैत्य दोघूंही घाबरून गेले. मग ध्यानस्थ शंकराने आपले डोळे उघडले. समोर पाहिले तो समोर मदन उभा असलेला त्याला दिसला. त्याला बघता शंकरांना फार राग आला. त्याने तिसरा डोळा उघडून मदनाला तिथल्या तिथे जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. शंकराच्या अवतीभोवती शिवगण शिवदूत होते. मोठमोठ्याने बोंबा मारीत असतील शब्द उच्चारित मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारावी अशी शंकरांनी सर्वांना आज्ञा केली. अशा तऱ्हेने शंकराला भुलवण्यास आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. तेव्हा रती शोक करू लागली. शंकरांनी तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाने घेतला म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील अशा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होते. सप्त ऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली. ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतावरील हिमालय कन्या आपल्या प्रास्तीस कडक उपास करीत आहे. आपण तिचे व्रत
व्रत आचरावे. सप्तऋषी तुमची इच्छा पूर्ण होईल. आजच हिमालय पर्वतावर जाऊन भक्तांचे दर्शन घेतो. खरोखर पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छिता हे जाणण्यासाठी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्या जवळ आले. तिला समजावत म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहे. तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे. हत्तीचे ओले कातडे पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो. त्या कातड्याचा वास अंगाला येत असेल. सापांना अलंकार समजून आपल्या गळ्यात बांधून घेतो. स्मशानात राहतो. त्याच्या भोवताली भूते नाचत असतात. अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर, विलाक्षी अशा विष्णूला मनाने पती म्हणून स्वीकार कर. का माळ घालीत नाहीस? तुझ्यासारखा सुकुमार स्त्रीला तर जोगळ्या शंकर मुळीच शोभत नाही. बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली. ती म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले, नाही तर तुला ठार मारले असते, शापच दिला असता. पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी ते अभद्र शब्द उच्चार नाही. शिवाची निंदा करणाऱ्याची तोंडही पाहू नये असे शास्त्रात सांगितले आहे. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरले आणि तेवढीत आपल्याशी विवाह करावा असा त्याला विनवलं. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत खुश झाले आणि ते लगेच हो म्हणाले. पार्वतीला आश्वासन देऊन कैलासाकडे निघून गेले. पार्वती वडिलांकडे आली. रीतशीर धर्मशास्त्राप्रमाणे सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवलं आणि अरदुंतीने पार्वतीला पाहिले. असे शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. मग सप्तऋषींनी संवंतरातील मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रकट करणारा चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा अशा शंकराचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी गेले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन एकदाच त्यांना पुत्र होतो कधी आणि तारकासूर राक्षसाचा वध होईल असे सर्व पृथ्वी छळातून भयमुक्त होईल असे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणाने गेले. त्रिदेशाचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात अशा पाकशासनाला विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मा, सावित्री 88,000 ऋषी आपल्या शिष्यासह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले. सिद्ध, चारुण, गुहक, पितृगण, मरुद्गण, वसुअष्टक, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला निघाले. या वराडी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला. या लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य दिव्य मंडप साजरा करण्यात आला. लग्नाची भव्य सुंदर संपूर्ण तयारी सुरू झाली. देव बसले. हिमालय वराला विवाहस्थळी बोलवला आलं. अष्टमहासिद्धी मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असलेल्या लग्न समारात काही उणे राहिले नव्हते. नवऱ्याला मिरवणुकीतून मिरवत मंडपात नेले. मधुपर्क विधी हिमालयाने केले. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ घेऊन उभे राहिले आणि लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाठावर आणून उभी केली आणि दोघांचा लग्न समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्न सोहळा सर्वांनी एकदम आनंदाने नवनिर्मित परिणित वधूला पार्वतीला शंकरांनी व्यवस्थित नवविधित पार्वतीला गळ्यात माळ घातली आणि पार्वतीने विष्णुशंभूच्या गळ्यात माळ घातली. असा या दोघांचा विवाह संपूर्ण केला. तर असा या शिव पार्वतीच्या विवाहाची ही कथा होती मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ह्या शिव पार्वतीच्या कथाची विवाहाची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल.